ओम सच्चिदानंद रूपाय कृष्णाय कृष्णकारिणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्ज भास्करं वन्दे शमादि निरयं मुनिं सहस्रमूर्धे पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपादबाहो सहस्रनाम्नां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्म जरातिशान्त्यै। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्। श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। नमस्कार सगळ्यांना। आजची आपली तिसरा भाग, तिसरी एकादशी, आषाढच्या 2 झाल्या आणि श्रावणातली पहिली। आजच्या भागामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम याचं महत्व काय आहे, किती मोठं किती महान आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र, याच्याविषयी थोडीशी कल्पना आपल्याला याच्यामध्ये येणार आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे ते महान आहे, पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण केल्याशिवाय किंवा ती गोष्ट आपण लक्षात घेतल्याशिवाय अभ्यासपूर्वक त्याच्यावरच्या निष्ठा आपल्या दृढ होत नाही। किंवा आज इथे आपल्याला आचार्यांनी अशी काळजी घेतलेली आहे की विष्णू सहस्रनामामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी 2-2 अर्थ, एकाच नावाचे 2 अर्थ, एकाच अर्थाची 2 नावं, अनेक पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी नावं, ह्या सगळ्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये काही वेळेला संशय निर्माण होऊ शकतो की हे असं कसं। तर या सगळ्याची उत्तर आचार्यांनी आपल्याला या भागामध्ये आजच्या दिलेलं आहे। 6 प्रश्न युधिष्ठिराने विचारलेत। नेहमीप्रमाणे 5-10 मिनिटांमध्ये आपण मागे काय पाहिलंय ते एकदा बघू, म्हणजे आपली संगती पुढे लागू शकेल। युधिष्ठिरांनी भीष्मांना 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं देताना भीष्मांनी ही 1000 नावं कृष्णाची सांगितलेली आहेत। विष्णू सहस्रनाम सगळ्या विद्यांचा स्थान असा एकच देव कोण, एकच परायण कोण, स्तुती करण्यायोग्य कोण, अर्चन करण्यायोग्य कोण, सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता आणि जन्म संसार बंधनातून सुटण्यासाठी कशाचा जप करावा, असे 6 प्रश्न धर्मराजांनी विचारले आणि त्याची उत्तरं भीष्मांनी दिलेली आहेत। ती देताना 6व्या प्रश्नाचं आधी, मग 4, मग 3, मग 5व्या, 2ऱ्या आणि सगळ्यात शेवटी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। क्रमाने आपण बघता बघता, म्हणजे हा जो काही क्रम आहे, तर मागच्या वेळेला आपण धर्म समजून घेतलाय, बरोबर। त्याच्यामध्ये एक ब्राह्मण ही एक मोठी संकल्पना आपण बघितली। ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम हा श्लोक आपण मागच्या वेळेला बघितला होता आणि त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञम हे समजून घेताना आपण असं म्हटलं होतं की 3 गोष्टींचा सांभाळ करणारा तो असा ब्रह्मण्यम। त्या 3 गोष्टी कोणत्या बघितल्या होत्या आपण, तर ब्राह्मण, तप आणि वेद, या 3 गोष्टी आपण समजून घेतल्या। मग आता ह्या 3 गोष्टींचा जो सांभाळ करतो तो ब्रह्मण्यम असं म्हणताना आपल्याला ब्राह्मण म्हणजे काय ते समजायला पाहिजे। म्हणून आपण पहिल्यांदा ती संकल्पना स्पष्ट करून घेतली की ब्राह्मण नक्की कोणाला म्हणायचं, जातीनी ब्राह्मण म्हणायचं का कर्मानी ब्राह्मण म्हणायचं। मग त्याच्यामध्ये आपण एक हंसगीतेचा संदर्भ पाहिला, संदर्भ भरपूर पाहिले, पण महत्वाचा संबंध किंवा संदर्भ हा हंसगीतेचा होता की ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवांना त्या साधकांनी प्रश्न विचारले होते, की 4 प्रश्न विचारले होते। त्या 4 प्रश्नांची उत्तर देताना ब्रह्मदेवांनी स्वतः हंस रूपामध्ये ते समजावून सांगितलंय त्या सगळ्या साधकांना, म्हणून त्याला हंसगीता असं म्हणतात। त्याच्यानंतर आपण ब्राह्मणाची कर्तव्य पाहिली होती, षटकर्म सांगितलेली आहेत की ती षटकर्म करणारा म्हणजे अध्ययन, अध्यापन, यजन, याचन, दान आणि प्रतिग्रह, हे सगळं आपण ब्राह्मण समजून घेतला की नक्की कोणाला म्हणायचं आणि आपण कसं वागलं पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण मागच्या वेळेला केला। त्याच्यानंतर ब्रह्मण्यम हा शब्द झाल्यानंतर सर्वधर्मज्ञम 7व्या श्लोकामध्ये आहे। सर्वधर्मज्ञम करताना आपण त्याचे 3 भाग केले। एक धर्म म्हणजे काय, सर्वधर्म म्हणजे काय आणि सर्वधर्मज्ञम म्हणजे काय। त्याच्यामध्ये आपण धर्म समजून घेतला। त्याच्यानंतर सगळे धर्म, मग त्याच्यामध्ये 9 प्रकार मी सांगितले।
अनेक ठिकाणी काय काय धर्म म्हणजे कोणी कोणी काय काय सांगितलंय, जे आचार्यांनी संदर्भ दिलेले आहेत. आचार्यांनी कुठेही असं म्हटलं नाहीये की हे मी सांगतोय. आचार्यांनी या सगळ्या शंकर भाष्यामध्ये आचार्यांनी टीका लिहिताना आपल्याला समजावून सांगताना समजावून सांगितलंच आहे, पण त्याच्या बरोबरीने या एवढ्या एवढ्या ग्रंथांनी असे संदर्भ दिलेले आहेत. म्हणजे आपण रेफरन्स शेवट लिहायला लागतात ना आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट केल्यानंतर, की आम्ही कुठनं रेफरन्स घेतले, तसे आचार्यांनी आपल्याला रेफरन्स सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्व धर्म मग धर्माचे 7 प्रकार आपण सांगितले, आपद धर्म, निमित्त धर्म असे आपण त्याविषयी पाहिलं. आणि या सगळ्या धर्मांना जो सांभाळतो, जाणतो, तो सर्व धर्मज्ञम. इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो. आपला आता श्लोक हा 7वा सुरू आहे. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धनम. इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. आता लोकानाम कीर्तिवर्धनम हे आज आपण इथे पाहणार आहोत. लोकानाम कीर्तिवर्धनम. आता कीर्तिवर्धनम म्हणजे काय असेल? कीर्ती, आपली कीर्ती वाढावी, किंवा कीर्ती म्हणजे काय म्हणता येईल तर यश, आपलं यश वाढलं पाहिजे. मग इथे समजावून सांगताना असं म्हणतात की कीर्तिवर्धन. इथे कीर्ती, किंवा मी मागच्या वेळेला असं सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी विचार करूया की पसायदानामध्ये जे आहे ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, या ओवीचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी माऊलींनी पण ज्ञानेश्वरी त्या पसायदानामध्ये सांगितलंय, आणि इथेही समजून सांगताना असंच सांगितलंय की वर्धन सांगितलंय, वाढो असंच सांगितलेलं आहे. कुठेही ते रुजवो, निर्माण होवो असं सांगितलेलं नाहीये. म्हणजे ते तुमच्यामध्ये आहेच. जे खळांची व्यंकटी सांडो, आणि म्हणजे जे दुष्ट लोक असतील तर त्यांची ती बुद्धी नाही, त्यांच्याकडे चांगली बुद्धी नाहीये का? त्यांच्याकडे चांगली बुद्धी आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहेच. तो फक्त त्याची वाढ झाली पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत, म्हणून त्यांची रती त्याच्यामध्ये वाढली पाहिजे. तसं तिथेही सांगितलंय की कीर्तिवर्धन. मग यश. यश म्हणजे काय? आपण मागच्याही वेळेला एकदा बघितलं होतं की आध्यात्मिक यश. आता यशाचे अनेक प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असतील, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून. कोणी नोकरदार असतील त्याचं यशाची संकल्पना वेगळी, कोणी व्यावसायिक असतील त्यांची वेगळी, विद्यार्थ्यांची वेगळी. आपल्याला चांगलं वाटलं, लोकांना सांगण्यासारखं आपली काही प्रगती झाली की त्याला आपण यश म्हणतो. कोणाचा पगार वाढल्यावरती त्यांना यश वाटतं, कोणाला वेगळं वेगळं ठिकाणी आहेत. पण आध्यात्मिक यश म्हणजे काय म्हणायचं आपण नक्की? की आपण हे सगळं करतो, स्तोत्र म्हणतो, ध्यानधारणा करतो, आपल्याला आवड निर्माण झालेली आहे. तर सोपी व्याख्या जर त्याची करायची म्हटली तर भगवंतामधलं आणि माझ्यामधलं अंतर शून्य करणं म्हणजे आध्यात्मिक यश असं आपण म्हणू शकतो. आपली सगळी धडपड कशासाठी चालली आहे? त्याच्यासाठीच चालली आहे ना, की त्याच्यामधलं आणि माझ्यामध्ये जे अंतर आहे ते शून्य व्हायला हवं. म्हणजे भगवंताप्रत जाण्याची, जवळ जाणं, जवळ आम्ही भगवंताच्या पायाशी गेलेलो आहोत तरी सुद्धा अंतर आहे ना काहीतरी, ते काही अंतर न राहता ते शून्य व्हावं. म्हणजेच एकात्मभाव, एकात्मता निर्माण व्हावी. तो आणि मी एकच आहे असं वाटायला लागणं, किंवा असं असणं. नुसतं वाटून उपयोग नाही, वाटते तर आपल्याला आजही की आम्ही तो आणि मी एकच होत, मीच परमात्मा आहे, मीच भगवंत आहे. पण याला आध्यात्मिक यश म्हणावं की त्याच्यामधलं आणि माझ्यामधलं अंतर हे शून्य व्हावं. आता हे कधी शक्य आहे हे सगळं होणं? तर आपल्या हातात प्रयत्न करणं आहे. मग हे प्रयत्न करायचे ते कशाच्या जोरावर करायचे? आपल्यामध्ये काहीतरी असे गुण असले पाहिजेत. मग ते गुण कोणते असायला हवेत? तर 16व्या अध्यायात सांगितलंय ना, दैवी गुण आपल्या अंगामध्ये जर का असतील तर आपल्याला हे शक्य आहे. आता दैवी गुण असले तर शक्य होईल ह्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. प्रत्येकामध्ये हे गुण आहेतच, फक्त त्याची जाणीव आपण आपल्याला करून घ्यायची आहे. आजचा हा सगळा पुढचा विषय थोडासा असाच आहे की जाणीवा आपल्या प्रगल्भ झाल्या पाहिजेत, किंवा जाणीव आपल्याला झाली पाहिजे आपल्या भगवंताची. आता 16व्या अध्यायामध्ये सुरुवातीच्या 2-3 श्लोकांमध्ये तर सरळ सरळ आपल्याला कळतील असे गुण सांगितलेले आहेत. अभयम, सत्व संशुद्धी, ज्ञान योगो व्यवस्थिती हा पहिला श्लोक आहे. नंतर अहिंसा, सत्यम, क्रोधस्त्याग, तेज, क्षमा, धृती, शौचमद्रोहो, नातिमानिता, हे सगळे जे त्या 16व्या अध्यायातले दैवी गुण आहेत ना, तेच इथेही अपेक्षित आहेत की हे आपल्यामध्ये असले पाहिजेत. आता हे सगळं आपल्यामध्ये आहे, आपल्याला फक्त ते वाढवायचंय. आणि असा जो वाढवणारा असेल, आपल्याला जायचंय कुठे? लोकानाम कीर्तिवर्धनम हा हे जे
विशेषण घेतलेलं आहे देवाचं, विष्णूचं, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आता हे सगळं माझ्यासाठी अवघड आहे का हो? आपण आता 2-3 वेळा, आजचा 3रा वर्गाला आपण अभ्यास करतोय, मागे 2 वेळा आपण जे काही चर्चा केलेली आहे ते आपल्याला कठीण वाटतंय का? हे माझ्यासाठी नाहीच, हे खूप काहीतरी आहे, हे मी जगूच शकत नाही, याच्याविषयी मी विचारच करू शकत नाही, असं काही नाहीये. हे सगळे गुण आपल्याकडे आहेत. हे आपल्या रोजच्या जीवनात आपण उठता बसता सकाळपासून रात्रीपर्यंत, झोपेपर्यंत, हे सगळं काही ना काहीतरी आपण जगू शकतो. फक्त ते लक्षात ठेवून आणि आपल्या सवयींमध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये, आपल्या दृष्टिकोनामध्ये थोडासा जर बदल केला तर हे सगळं शक्य आहे. आपल्याकडचे हे सगळे गुण आपल्याला वाढीस लावायचे आहेत. श्रद्धा आणि विश्वास वाढतो. ज्यावेळेला आपण हे गुण वाढीस लावू त्यावेळेला श्रद्धा आणि विश्वास वाढतो. विष्णू सहस्त्रनाम हा एक असा ग्रंथ आहे की जो आपल्याला जगणं शक्य आहे. सगळेच ग्रंथ जगता येतात का? अभ्यास केला की येतात. आता आपण विष्णू सहस्त्रनामाचा अभ्यास करतोय, त्यामुळे हा आपल्याला रोजच्या जीवनात कसा जगता येईल ते आपण बघायचंय. आता कीर्तिवर्धन झाल्यामुळे काय होईल? पुढे पुढे जायला हवं आपल्याला. कीर्तिवर्धन समजा झालं, आता ह्या सगळ्या गुण आपल्यामध्ये आले, आपल्याला त्याची जाणीव झाली की आपल्याला यश मिळणार आहे, आपली कीर्ती वाढणारच आहे, तर त्यावेळेला तो लोकनाथ या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देणार आहे. लोकनाथ. आचार्य म्हणतात लोकनाथ म्हणजे कोण? लोक ज्याची प्रार्थना करतात तो लोकनाथ. कीर्तिवर्धन, लोकानाम कीर्तिवर्धनम असं म्हणत असताना आपल्यामधल्या कीर्ती वाढीस लागल्यानंतर लोकनाथ या स्वरूपामध्ये तो आपल्याला दर्शन देईल. लोकनाथ याचा अर्थ लोक ज्याची प्रार्थना करतात तो, सोपा अर्थ. आता नाथ या शब्दाचा अर्थ काय? नाथ एक नाथ उपनिषद आहे. नाथ संप्रदायामध्ये एक उपनिषद आहे. तर नाथ संप्रदायाला नेहमी काय ओळखलं जातं? आपल्याला काय माहितीये नाथ संप्रदायाविषयी? अनेक जण वाचत असतील, नवनाथांच्या पोथ्या वाचत असतील, आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी नाथांविषयी माहिती असेल. गोरक्षनाथ आहेत, गहिनीनाथ आहेत, बरेच आहेत, नवनाथ. काहीतरी माहिती असेल, काहीतरी एक आपण आपल्या मनामध्ये एक चित्र उभं केलं असेल नाथांविषयी, नाथांच्या कार्याविषयी. साधारणपणे समाजातला मोठा वर्ग, जास्तीत जास्त लोक नाथांना हे भूतप्रेत पळवणारे, छाछू करून काहीतरी कर्मकांड करणारे आणि लोकांना मोकळं करणारे, लोकांच्या समस्या, भूतप्रेत पिशाच संबंध बाधा सगळ्या दूर करणारे असंच म्हणून ओळखतात. बरोबर ना? सगळ्यांना साधारणपणे ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना त्यांची वेगळी गुण माहिती असतील, पण मोठा समाज हा त्यांना याच प्रकारे ओळखतो. पण खरं म्हणाल तर नाथांच्या हल्लीच्या फोटोंमध्ये नाथांच्या पुस्तक नसतं हातामध्ये, पण सगळ्या नाथांच्या हातामध्ये पुस्तक दाखवलेलं आहे. प्रचंड ज्ञानावरती काम नाथ करतात. नाथ संप्रदाय सगळेच नाथ जे आहेत हे ज्ञानावरती काम करतात. पण आपण सोयीनी तिकडे दुर्लक्ष करून त्यांचं सगळं वेगळ्या बाजूला नेऊन ठेवलेलं आहे. असो, नाथ याची काय व्याख्या सांगितली आहे? तर ना आणि थ या 2 शब्दांची, अक्षरांची वेगळी ओळख. निर्गुण ब्रह्माची प्राप्ती म्हणजे नाथ. निर्गुण ब्रह्माची प्राप्ती म्हणजे ना. ना या अक्षर शब्दाचे 2 जर का फोड केली तर ना म्हणजे काय? तर निर्गुण ब्रह्माची प्राप्ती. आणि थ याचा अर्थ या प्राप्तीमध्ये जो काही अज्ञानाचा अडथळा येईल तो दूर होणं म्हणजे थ. आता आपल्याकडे अक्षरकोश आहेत, बरेच आहेत, म्हणजे जवळपास 27-28 अक्षरकोश आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे हे कुठून शोधून काढलं किंवा प्रत्येक अक्षराचा अर्थ सांगितलेला आहे. जसं एका शब्दकोशामध्ये क नुसता क याचा अर्थ ब्रह्म म्हणून सांगितलेला आहे, असं प्रत्येकाचं आहे. क का की बाराखडी प्रमाणे असे 27 आहेत प्रत्येक तत्वचिंतकाच्या प्रमाणे. त्याप्रमाणे म्हणून तो असा अर्थ तिथून येतो आपल्याला की नाथ, मग सदाशिव, हनुमान, ह्या सगळ्यांचे अर्थ जर का आपण एकत्र केले, आता हनुमान शब्द जर का एकत्र केला तर तो तसा येणार आहे. हचा अर्थ काय, नूचा अर्थ काय, आणि या सगळ्यांचा गुणसमुच्चय मिळून हनुमान शब्द होतो. सदाशिव पण तसाच होतो. अवधूत हा शब्द तसाच होतो. दत्त उपनिषद, अवधूत उपनिषद म्हणून आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, पहिलाच श्लोक आहे, अक्षरत्वाद वरेण्यत्वाद धूत संसार बंधनात. मग अवधूत, अ म्हणजे अक्षरत्वाद, वरेण्यत्वाद, धू म्हणजे धूत संसार बंधनात, आणि तला तत्वमस्यादी लक्षणात. म्हणजे काय की आलाय शब्दकोशाचा म्हणून तेवढं सांगतो
की अक्षरत्वात वरेण्यता, जो अक्षर आहे असा म्हणजे न संपणारा वगैरे, वरेण्यत्वात जो वरला जाऊ शकतो असा, म्हणजे वधू वर हा जो शब्द आहे ना, की वधू वराला वरते. हा, आपल्याकडे ही उलटी गंगा कधीही नव्हती मुलगा मुलीला बघायला जाणं. आपल्याकडे मुलींना म्हणजे स्त्रियांना अधिकार होता आपला पती निवडायचा. सगळे स्वयंवर तशीच झालेत ना, गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत. जो वरला जाऊ शकतो असा अक्षरत्वात अ व वरेण्यत्वात धू धुत संसार बंधनात, संसाराची बंधनं ज्यांनी सोडून दिलेली आहेत, सोडून दिलेत म्हणजे त्याच्यात तो अडकून नाहीये. संसार सोडून तुम्ही सगळं करा असं काही कधी कोणी सांगितलं नाही, पण ती बंधनं मनाला लावून घेऊ नका. धुत संसार बंधनात. आणि तत्वमस्यादी लक्षणं. तत्वमस्यादी लक्षणं म्हणजे आपले 4 महावाक्य जी आहेत, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अशा प्रकारे. असं हे अवधूत असं प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला मिळतो. हे सगळे कोश उपलब्ध आहेत. असं विषयांतर नको. तर नाथ, निर्गुण ब्रह्माची प्राप्ती म्हणजे ना, आणि ही प्राप्ती करत असताना जो अज्ञानाचा अडथळा येईल त्याचा अर्थ थ, म्हणून नाथ. आणि ह्या सगळ्यांना दूर करणारा, जो लोकांना अनुतप्त करतो. आता अनुताप हा शब्द आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली आहे त्याची. समर्थांची व्याख्या ग्रंथाच्या बाबतीतली जी आहे, जेणे परमार्थ वाढे, जेणे अनुताप वाढे, भक्ती साधना आवडे या नाम ग्रंथ, ते ग्रंथाच्या व्याख्येमध्ये आपण अनुताप या गोष्टीविषयी चर्चा केली आहे. जो लोकांना अनुतप्त करतो म्हणजे काय? लोकैर्नाथ्यते, लोकानुतापयते, शास्ते, लोकानामिष्ट इति वा लोकनाथ, अशी व्याख्या करतात. लोकनाथ म्हणजे काय? लोक ज्याला नमस्कार करतात तो लोकनाथ. त्याच्यात सुद्धा नाथ म्हणजे काय ते आपण पाहिलं, की जो अज्ञान, निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीसाठीच अडथळा म्हणून जे अज्ञानी आहे ते दूर करणारा, आणि जो लोकांना अनुतप्त करतो, लोकांमध्ये अनुताप स्थापन करतो. आता अनुताप म्हणजे सोपं काय समजून घ्यायचं? कन्फ्युजन होतं ना, आपल्याला विसरायला होतं. मागे जरी चर्चा केली असली तरी अनुताप चढे म्हणजे काय? इथे अर्थ आपण सोपा एक असा बघूया की नश्वरतेची चीड. चीड म्हणजे काय? नश्वरतेची म्हणजे काय? तर मला नको अशी भावना. मग काय नको? एखादी गोष्ट मला नको ही भावना मनामध्ये निर्माण होणं. मग ती मोहाची असेल, कशी असेल, मला नको. मग काय हवं? फक्त भगवत प्राप्ती. आणि दुसरं मला काही नको ही भावना मनामध्ये वाढीस लागणं म्हणजे अनुताप चढणं. अनुताप ह्याचा अर्थ आपण सोपा असा घेऊया. आम्ही त्याच्यामध्ये थोडं खोलात जायचं झालं तर खूप वेगळे वेगळे अर्थ आणि खूप संकल्पना येतील, पण सोपा अर्थ आपण असा म्हणूया की मला नको ही भावना. आणि काय नको? तर भगवंताशिवाय काहीही नको. आणि असा अनुताप ज्या ग्रंथांमुळे चढतो त्याला ग्रंथ म्हणा असं समर्थ म्हणतात. त्यामुळे ग्रंथ आणि पुस्तक याच्यामध्ये फरक आहे. आपण अनेक वेळेला पुस्तक वाचतो आणि आपली मतं निर्माण करून घेतो की जी मतं त्या लेखकाची असतात. त्याला काय वाटलं ते त्यांनी लिहिलं, त्यांनी पूर्वी अभ्यास केला नाही केला आपल्याला माहित नसतं, पण आपण एखादं पुस्तक जेव्हा वाचतो त्यावेळेला त्या लेखकाची मतं त्याच्यामध्ये असतात. ते वाचू नये असं माझं म्हणणं नाहीये, पण ते वाचत असताना आपण ग्रंथांच्या जवळ गेलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे अनुताप चढणार आहे. आता हा अनुताप जर अंगात चढला, नश्वरता जर का आपल्याला नश्वरतेची चीड किंवा नको ही भावना जर आपल्या मनामध्ये वाढली, तरच आपण भगवंताप्रत जाऊ शकतो. नश्वरता संपवून, नश्वरतेची चीड म्हणजे नश्वरता संपवायची आहे आपल्याला, नको ही भावना वाढवायची आहे, आणि तरच आपल्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे त्या परमेश्वराप्रत जायला आपल्याला मदत करतील. हे सगळं करणारा हा ग्रंथ आहे की भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कर्म पण जाळायचे आहेत ना, चांगली आणि वाईट ती पण जाळायची आहेत. आपल्याला दुसरं काही नको, कुठलाही मोह नको, मला कसलीच इच्छा राहिलेली नाही. आता पुढे याच्यामध्ये येईल ते मुमुक्षत्व वगैरे. अशा प्रकाराने आपल्या भावना जेव्हा निर्माण होतील तेव्हा हा लोकनाथ हा अनुताप आपल्यामध्ये भरवतो. कीर्तिवर्धन होणं. आता नको ही भावना वाढीस लागणं, तेव्हा आपण असं म्हणतोय की फक्त भगवंत हवा. पण मग हे प्रॅक्टिकली कसं करायचं? आपला सगळा अभ्यासाचा रोग कुठे आहे की आपण रोज कसं जगू हे सगळं याच्यावरती आहे, बरोबर ना? मग नको ही भावना मनात असताना
काय केलं म्हणजे आपल्याला भगवंत हवा किंवा भगवंत मला मिळेल, मला प्राप्त होईल किंवा दोन्ही मी एकच होईल. तर आचार्य इथे समजावून सांगतात आपल्याला की यासाठी आपण काय करायचंय, अभ्यास करायचा आहे, तो वेदांताचा करायचा आहे. एखादी गोष्ट ऐकायची आहे तर ती वेदांताविषयी ऐकावी. आपल्याला रोज कसं जगता येईल, चर्चा करायची, वादविवाद करायचा आहे तर तो वेदांताविषयी करावा, असं आपल्याला इथे आचार्य सांगतात. आता हे सगळं करण्यासाठी काय असायला हवं? ब्राह्मण्य, तप, वेद आणि स्वधर्म. परत मागच्या वर्गाची इथे संगती येईल. कारण हे सगळं करायचं असेल तर आपल्याला ती षटकर्म केली पाहिजेत. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह ती केली पाहिजेत. तरच आपल्याला हे सगळे अनुताप येतील. तप केलं पाहिजे, तपाची पण व्याख्या आपण पाहिली आहे. वेदसेवा केली पाहिजे, वेदांचा अभ्यास केला पाहिजे. आणि स्वधर्म, स्वधर्म याचा अर्थ इथे काय, आपल्याला आपल्या कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत. हे सगळं जेव्हा आपण करू तेव्हा या भावना वाढीस लागतील, म्हणजेच आपलं कीर्तिवर्धन होणार आहे. सर्वभूत भवोद्भवम असं पुढे सांगितलंय. सत्याच्याही मध्ये एक सांगायचं राहिलं, सत्याच्याही पुढचं परमसत्य हे जाणून घेण्यासाठी हे सगळं आपल्याला करायचंय. सर्वभूत भवोद्भवम हा त्या चरणाचा एक पुढचा शब्द आहे. 7व्या श्लोकाचा शेवटचा शब्द, की ह्या सगळ्या गोष्टींची संगती जर आपण लक्षात घेतली तर महत् ब्रह्म महद्भूतम सर्वभूत भवोद्भवम असं सांगितलंय. महद्भूत म्हणजे परमार्थ सत्य, सर्वभूतानां भव संसारो यत सकाशात उद्भवती, ज्याच्यापासून हे सगळं निर्माण होत आहे तो सर्वभूत भवोद्भवम, सगळ्यापासून याची सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे असा. इथे आपला 7वा श्लोक संपतो. 7व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानां कीर्तिवर्धनम. कीर्तिवर्धन याविषयी आपल्याला अधिक चर्चा करता येऊ शकते. पुढच्या काही श्लोकांमध्ये पुन्हा एकदा याची चर्चा होईल थोडीशी. लोकनाथम महद्भूतम सर्वभूत भवोद्भवम. फार कठीण होतं का? फार कठीण होतंय का म्हटलं? कीर्तिवर्धन सोपी गोष्ट आहे, की यश वाढलं पाहिजे, की जे आपल्यामध्येच आहे आणि हा यश वाढवणारा असा तो कीर्तिवर्धन आहे. वाढवायचंय म्हणजे कसं वाढवायचंय त्याचे आपल्याला प्रयोग सांगितलेले आहेत, की तुम्ही असे असे वागा म्हणजे तुम्हाला त्या त्या जाणीवा तुमच्या स्पष्ट होतील आणि तुमची कीर्ती वाढायला लागेल. असं वाढवून देण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे असा तो. अजून पुढे थोडं 1-2 गोष्टींमध्ये आपल्याला संकल्पना स्पष्ट झाल्या की कीर्तिवर्धन पण मागचं स्पष्ट होईल आणखीन. मग ह्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी, जाणीवा स्पष्ट होण्यासाठी आपल्याला पुन्हा ब्रह्मण्यम कळायला हवा. तो मागच्या वेळेला आपण पाहिलाय. ब्राह्मण, तप, वेद आणि स्वधर्म ही एक चौथी गोष्ट त्याच्यामध्ये आलेली आहे. 7 श्लोक इथे पूर्ण होतात. 8व्या श्लोकामध्ये भीष्म 5व्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. 5वा प्रश्न काय आहे? सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? हा 5वा प्रश्न आहे. 8व्या श्लोकात त्याचं उत्तर आहे. अतिशय नेमक्या शब्दामध्ये उत्तर दिलंय. सोपं, एकदम सरळ, काही याच्यात फापट पसारा मोठा नाहीये. भीष्मांनी केला नाहीये. आचार्यांनी समजून सांगताना खूप उदाहरणं दिली आहेत. सगळ्या धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? इथे सांगतात पुंडरीकाक्षाचं स्तवन. एषमे सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मतः यद भक्त्या पुंडरीकाक्षम. जो पुंडरीकाक्षाची भक्ती करेल, कशी? स्तवैहि अर्चेत नरसदा. जो स्तवन करेल, अर्चन करेल, कोणाचं? पुंडरीकाक्षाचं, तोच सगळ्यात श्रेष्ठ धर्म, असं उत्तर इथे दिलंय. सोपं सरळ उत्तर, पुंडरीकाक्षाची भक्ती करा. आता आचार्य आपल्याला हे सगळं सांगताना म्हणतात हृदय पुंडरीके प्रकाशमानम वासुदेवम. आता पुंडरीकाक्षाची भक्ती करा म्हटल्यावरती आपण पुंडरीकाक्षाच्या देवळात गेलो असतो, त्याच्या मूर्ती बसवल्या असत्या, त्याला हार तुरे सगळे घातले असते, पूजा केली असती, षोडशोपचार पूजा केली असती, आणखीन काय काय उत्सव केला असता. का? तर पुंडरीकाक्षाची सेवा करायला सांगितली आहे भीष्मांनी. पण इथे आचार्य असं सांगतात हृदय पुंडरीके, तुमच्या हृदयात बसणारा, जो काही वसणारा पुंडरीकाक्ष आहे त्याचं स्तवन अर्चन करायचंय.
आपल्याला कुठेही बाहेर पुंडरीकाक्ष बघायला जायचं नाहीये, शोधायला जायचं नाहीये, कुठल्याही देवळातला तर नाहीच नाही. आपल्या हृदयातला देव हे जर आचार्यांनी सांगितलं नसतं तर आपण पुंडरीकाक्षाच्या खरोखर देवळात जाऊन बसलो असतो त्याची भक्ती करण्यासाठी. इथे आचार्य सांगतात आपल्याला एक शब्द वापरलाय छान, गुणसंकीर्तन. किती संकल्पना आहेत बघा. गुणसंकीर्तन हा शब्द वापरलाय. आता गुणसंकीर्तन म्हणजे काय? पुंडरीकाक्षाचं गुणसंकीर्तन करायचंय. पुंडरीकाक्षाच्या देवळात साथीदार घेऊन जायचं, तबले वाजले घ्यायचे, सगळे भजन बिजन करायचं, छान कीर्तन करायचं. गुणसंकीर्तन पुंडरीकाक्षाचं अपेक्षित नाहीये. आपल्यामधल्या पुंडरीकाक्षाचं गुणसंकीर्तन, भक्तिपूर्वक गुणांचं केलेलं संकीर्तन म्हणजे गुणसंकीर्तन. आता ही स्तुती म्हणजे आपल्याला सांगितले 2 प्रकारे सांगितले ना करायला. स्तवई अर्चनैस, अर्चन सांगितले आणि स्तुती सांगितली आहे. अशा ह्या 2 प्रकारे केलेलं गुणसंकीर्तन हे आपल्याला अपेक्षित आहे. गुणांचं संकीर्तन म्हणजे कसं? उदाहरण सांगायचं तर गुणांचं संकीर्तन कोणी केलंय याच्या आधी? शबरीने केलेलं आहे, श्रीरामांचं. आपल्याला जी शबरी माहिती आहे, आपल्याला शबरी कशी माहिती आहे? म्हणजे आम्हाला तरी लहानपणी तीच माहिती होती, आता कळायला लागली हळूहळू नंतर अभ्यास केल्यावरती. भोळी भाबडी, जखड म्हातारी, ती वाट बघत बसलेली असते रामाची, आणि राम येतील तेव्हा मी त्यांना बोरं देईन, आणि ती उष्टी बोरं, गोडच बोरं मी देईन, वगैरे वगैरे वगैरे. अशीच आपल्याला भोळी भाबडी अशी असलेली म्हातारी असलेली शबरी, आणि ती सुद्धा वेगळ्या प्रकारे रंगवलेली आहे. गावातली एक खेडवळ स्त्री वगैरे अशा दृष्टीने तिचं चित्र गोष्टीच्या रूपात पण, गोष्टींमध्ये पण तसंच चित्र तिचं आहे. पण शबरी मुळी अशी नाहीच आहे, आणि तिने उष्टी बोरं दिल्याची कुठेही गोष्ट चांगल्या ग्रंथात म्हणजे अगदी वाल्मिकी रामायण किंवा ह्याच्यामध्ये कुठेही नाहीये. तिने बोरं बिरं काही रामाला दिलेली नाहीयेत. तिने म्हणजे तिला काय द्यायचंय ते दिलेलं आहे, पण ती उष्टी बिष्टी बोरं दिलेली नाहीयेत. हे सगळं नंतर आलेल्या गोष्टी आहेत. शबरी आपण समजून घेतली पाहिजे ना. रामाला नमस्कार करायचा आहे तर त्यांनी सांगितले, रामाने 9 प्रकार सांगितलेत. आता 9 प्रकार म्हणजे दरवेळच्या कीर्तनातले नवविधा भक्ती सांगितलेली नाही. श्रीरामांनी शबरीला मार्गदर्शन करताना शबरी असं विचारते, संवाद प्रश्न असा विचारते की तू तर परब्रह्म निर्गुण परमात्मा परमेश्वर आहेस. शबरीला हे माहिती आहे की माझ्या समोर आलाय तो कोण आहे. तू निर्गुण परब्रह्म परमात्मा असून सुद्धा तू माझ्या डोळ्याला दिसतोस. कारण तिला हे माहिती आहे की ब्रह्म ऐकू शकत नाही, ब्रह्म याविषयी बोलू शकत नाही, ब्रह्म आपल्याला दिसू शकत नाही, ब्रह्माविषयी आपण कोणाला सांगू शकत नाही. हे सगळं तिला माहिती आहे, म्हणजे ती ज्ञानी आहे. मग एवढं सगळं असून सुद्धा तू माझ्या डोळ्याला कसा काय दिसतोस? म्हणजे माझं काय पूर्वसुकृत पूर्व पुण्य असं आहे ज्याच्यामुळे तू मला प्रत्यक्ष दर्शन देऊ शकतोस? असा प्रश्न शबरी जेव्हा रामाला विचारते तेव्हा राम असं सांगतो की मी तुला दिसतो, किंवा इतरांना जर मला बघायचं असेल तर या 9 प्रकारांनी तुम्ही माझी भक्ती करा, असं रामांनी सांगितलं. हे अध्यात्म रामायणामध्ये आहे. अध्यात्म रामायणामध्ये हा संवाद आणि हे सांगितले 9 प्रकार सांगितले. ते आपण राम समजून घेऊ ना, तेव्हा आपण बघूया. राम त्याच्यातले 2-3 गोष्टी महत्वाच्या असं सांगतात की माझ्यापेक्षा सुद्धा जास्त तामझाम करून तुम्ही जर का माझ्या भक्तांची पूजा कराल, सेवा कराल, तर मी दर्शन देईन, असं सांगितलंय. सगळ्या भक्तांची. मग त्याच्यामध्ये सगळे आले, सख्खे नातेवाईक आले, भक्त आले, शबरी आले, हनुमान आले, विभीषण, जटायू, कौसल्या, दशरथ, सीता आणि ते सगळे भाऊ, लक्ष्मण सगळे आले. माझ्या भक्तांची पूजा माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशी पूजा तुम्ही त्यांची करा. माझ्या गुणांचं संकीर्तन करा. माझी स्तुती म्हणजे त्यांनी माझी स्तुती म्हणजे संकीर्तन, गुणसंकीर्तन हा विषय आहे, तो आपण पाहणार आहोत. असं गुणसंकीर्तन, ते भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत तिथे अध्यात्म रामायणामध्ये. पाहूया आपण कधीतरी. आता हे गुणवर्णन का करायचंय? ते गुण आपल्यामध्ये यावे म्हणून करायचंय. रामाने सांगितलं ना, माझ्या गुणांचं संकीर्तन करा, माझ्या भक्तांची पूजा करा, माझं नाम घ्या. माझं नाम घ्या म्हणजे काय? असं कोणी देव सांगितलं नाही ना, माझी पूजा करा, माझी पूजा करा. पण ते तुमच्यामध्ये गुण आहेत हे तुम्हालाच कळावं. म्हणजे आपण अथर्वशीर्ष म्हणतो, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वमेव प्रत्यक्षम, असं तसं, हे ते, तू असा आहेस, तू असा आहेस, तू असा आहेस. एका ठिकाणी असंच बोलत होतो आणि नाही पण आपण गणपतीला सांगतो ना तू कसा आहेस ते, म्हणजे त्याची स्तुती झाली. अरे बाळा, म्हटलं हे त्याला नाही आपण सांगत, त्याला माहितीच आहे तो तत्व आहे, मी तो ब्रह्म आहे. आपण त्याच्या समोर बसून असं म्हणायचंय की तू ब्रह्म आहेस, मी तुझ्या समोर बसलोय म्हणजे मी ब्रह्म आहे, तू आणि मी एकच आहोत. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे हे काय त्याला सांगायचंय का तू ब्रह्म आहेस म्हणून?
मीच आहे हे आपण समजून घ्यायचंय. म्हणून गुणांचं वर्णन करायचंय. देवाच्या गुणांचं वर्णन का करायचंय? तर ते गुण माझ्यामध्ये आहेत हे मला कळावं म्हणून गुणसंकीर्तन, गुणवर्णन. गुणसम्यक कीर्तन असा एक शब्द प्रयोग आढळतो. गुणसम्यक, दोघांच्या मधले सारखे गुण काय आहेत याचं कीर्तन करा. हे जास्तीत जास्त वेळा जेव्हा तुम्ही आठवाल त्या वेळेला स्वतःची जाणीवा आपल्याला प्रखर होतील, किंवा जाणीवा आपल्याला काय म्हणता येईल त्याला शब्द, प्रखर होतील, जाणीवा आपल्याला समजतील, जाणीव निर्माण होईल आपल्यामध्ये. आणि म्हणून हे गुणसंकीर्तन आहे याची आठवण आपल्याला झाली पाहिजे. हाच श्रेष्ठ धर्म आहे. आपला 5वा प्रश्न काय आहे? सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता? तर हाच श्रेष्ठ धर्म आहे. आणि आचार्यांनी आपल्याला कशा प्रकारे वळवलं? हृदयस्थ जनार्दन हा आपण रोज म्हणतो, आम्ही तर रोज म्हणतो प्रत्येक संकल्पात. मंगलाचरण जे आपलं असतं ना, सुमुख शैकरंतश्च, त्याच्यामध्ये रोज प्रत्येक वेळेला संकल्पाच्या वेळेला आधी जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये आहे लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजय यशामिंदवर शामो हृदयस्थो जनार्दना. आमच्याकडे कुठे यजमानांना वेळ असतो ह्या ओळीचा अर्थ सांगायला? इच्छा असेल तर सांगता येतं, म्हणून सांगितलं ना, प्रत्येक यज्ञ, मागच्या वेळेला आपला विषय झाला होता, प्रत्येक यज्ञाच्या वेळेला ज्ञानसत्र झालंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही आज दिवसाभरात काय कृत्य केलं, यज्ञ केलात म्हणजे त्याचा अर्थ सांगायला वेळ तर हवा. हृदयस्थो जनार्दन हा हे दिवसातनं 10 वेळा पण म्हटलं जातं. लाभस्तेषाम जयस्तेषाम हा श्लोक म्हटल्याशिवाय पुढे जातच नाही ना गाडी संकल्पाला पोहोचेपर्यंत. आचार्यांनी आपल्याला हृदयस्थ जनार्दन हा इथपर्यंत आणून सोडलं. आता स्तुती आणि अर्चन याविषयी आपण चर्चा करू थोडीशी. सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता? पुंडरीकाक्षाचं पूजन करा किंवा त्याची स्तुती आणि अर्चन करा, गुणसंकीर्तन करा, हा श्रेष्ठ धर्म आहे. इथे आपला 5व्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ सोप्या पद्धतीने मिळालं. फक्त स्तवन आणि अर्चन याच्यामधला आता आपण चर्चा करू. स्तुती करायची आहे, माझ्यातले गुण भगवंताला व्हायचेत. आपल्याला कळले पण पाहिजेत ना आधी माझ्यामध्ये काय गुण आहेत. गुणसंकीर्तन करायला लागलं की आपल्याला गुण समजायला लागतील, आणि हे गुण भगवंताला व्हायचे. भगवंताला व्हायचे म्हणजे काय करायचं? भगवंताच्या कामासाठी वापरायचे. कसे वापरायचे? आता मी वापरतोय असे, मला बोलता येत आहे, मी जर का थोडासा अभ्यास करतोय तर मी ते माझ्याशी ठेवून चालणार नाही ना. मला ते देवासाठी वापरलं पाहिजे. देवासाठी वापरायचं म्हणजे त्याचेच गुण जे मला माहिती आहे ते मी सांगायचं. एक मोठा यज्ञ, मोठा उत्सव जर का चाललाय तर त्याच्यामध्ये आपला हातभार कसा लागेल? मला उत्तम हार करता येतो, त्यांनी हार करावा. मला उत्तम रांगोळी काढता येते, त्यांनी रांगोळी काढावी. असं नाही ना की सगळ्यांना एकच गोष्ट, सगळे गुण एकातच आहेत आणि सगळी गोष्ट एकाच माणसाने केली पाहिजे. आपल्याकडे तर आपण हे सगळं मिळून काम करतो की नाही, सगळी कामं आपण वाटून घेतो. पण म्हणून मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला हवी, अरे मी आज घरी का बसलोय, आज तिकडे असं असं आहे आणि मला ही गोष्ट चांगली येते. आपला अट्टहास कशाला? सगळ्यांना एकच काम करता यायला हवं. तो ते काम करतोय तर मी दुसरं काम करेन. आपले गुण अंगातले, आपल्या कला भगवंतासाठी वापरणं हे आपल्याला अपेक्षित आहे. स्तवन, स्तुती करायची आहे, आपले गुण भगवंताला व्हायचे. स्तुती झाली की माझ्यातले हे गुण भगवंताने तुझ्यासाठी वापरणार आहे. स्तुती करताना गुणांचं स्मरण करायचंय. मला काय येतं चांगलं, मला उत्तम छान काय पदार्थ करता येतो, तो मी देवासाठी करेन. तो गुण आपण आठवायचा कधी? स्तुती करताना. आणि मग तो गुण देवाला वाहायचा, म्हणजे ते स्किल वापरून आपण ते जगायचा प्रयत्न करायचा की ते देवासाठी आपण केलं. हृदयस्थ भगवंताला वाहायचं. मग प्रत्येकाला जेव्हा असं कोणी करेल त्यांनी मग स्वतःला विचारायचं की मी हे खरंच असं केलं का? कारण माझ्यामधल्याच भगवंताला तो गुण जर का वाहायचा आहे, माझ्यामधल्याच भगवंतासाठी ही गोष्ट करायची आहे, तर तिसऱ्या माणसाची गरज नाही ना परीक्षण करण्यासाठी. तू केलंस का हे? बघ तू देवाला दिलंस का? आपणच आपल्याला विचारून घ्यायचंय. नाही पोचलं समजा देवाला, तर आपल्यालाच वाटेल ना की नाही मी चांगलं नाही केलं, उद्या चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. 2-3 गोष्टी राहत आहेत मध्ये मध्ये सांगायच्या, पुढच्या एकादशीला मी जास्त प्रयत्न करेन की हे राहून चालणार नाही, आणखीन काहीतरी स्पष्ट करून सांगता येईल. आता हे सगळं करताना आपल्याला विष्णू पुराणाचा संदर्भ आचार्य देतात की हे मी सांगत नाहीये, विष्णू पुराणाने पण सांगितलंय. काय सांगितलंय? मी ह्या संस्कृत श्लोक का वाचतो की त्या निमित्ताने आपल्याही कानावर जाईल आणि ते उद्धृतही होईल. ध्यायन कृते यजन यज्ञै स्त्रेतायाम द्वापरेर चयन
यदाप्नोती तदाप्नोती कलौ संकीर्त्य केशवम. 6व्या अध्यायातलं विष्णू पुराणातलं ही श्लोक आहे. का करायचं हे सगळं? मोक्ष मिळवायचा आहे तर करा हे सगळं. गुणसंकीर्तन किंवा जपाची पद्धत आपल्याला लक्षात घ्यायची इथे. कशा प्रकारे करायचंय आपण तोच विषय बघतोय ना, स्तवन आणि अर्चन. याच्यावरती आता आपण चर्चा करतोय. हे का करायचंय? तर मोक्ष मिळण्यासाठी, देवापर्यंत पोहोचण्यासाठी, देव आणि मी एक होण्यासाठी. आता हे स्तवन करण्यासाठी जप हा सुद्धा एक त्यातलाच प्रकार आहे. जपाविषयी तर आपल्याला माहिती आहे, यज्ञानाम जपयज्ञोस्मी भगवद्गीता सांगते, किंवा महाभारत सांगतं जपयज्ञच हा श्रेयस्कर आहे. मनुस्मृती सांगते जप हीच पूर्ण सिद्धी आहे. जप याविषयी भरपूर अनेकांनी सांगितलंय. आचार्य म्हणतात या सगळ्याचा विचार करून बघा, म्हणजे एकमेकांना सपोर्टिव्ह कशी स्टेटमेंट असतात. आचार्यांनी असं सांगितलं, हा सगळा विचार भीष्मांनी केलेला असावा. कोणता? स्तवन अर्चन हे सगळं सांगताना, जप सांगताना, गुणसंकीर्तन सांगताना. आणि म्हणूनच हृदयम पुंडरीकाक्ष हेच योग्य आहे. म्हणजे आचार्यांनी जे आपल्याला समजून सांगितलंय ते किती योग्य आहे, कसं योग्य आहे हे सांगताना याविषयी ते बोलले. अर्चन आणि स्तवन हाच परमधर्म आहे. सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? अर्चन आणि स्तवन. कोणाचं? अर्थातच परमेश्वराचं, पुंडरीकाक्षाचं. इथे आपला 5वा प्रश्न पूर्ण होतो. सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? अर्चन आणि स्तवन पुंडरीकाक्षाचं, हृदयस्थ पुंडरीकाक्षाचं. आता याच्यानंतर 9व्या श्लोकामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. दुसरा प्रश्न कोणता होता? एकच परायण कोण? परायण याचा अर्थ आश्रयस्थान. एकच आश्रयस्थान असा कोण? नववा श्लोक आहे, परमं यो महत् तेजः, परमं यो महत् तपः, परमं यो महत् ब्रह्म, परमं यः परायणम. एकच परायण कोण? असा जो परम आहे. आता आपण बघा, तेज म्हणजे तेज आपल्याला माहिती आहे. तेज याला सुद्धा महत् तेज असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढे पुढे काही ठिकाणी असं म्हटलंय की मंगलम. आता मंगल, एखादी गोष्ट मंगल असावी म्हणजे चांगलीच असावी ना, तिथे थांबले नाही आहेत. परम मंगलम असं म्हटलेलं आहे, म्हणजे मंगलाचा सुद्धा मंगल. तसं महत् तेजः, महत् तपः, महत् ब्रह्म. आता ब्रह्म तर आहे, आता त्याच्यात आणखीन महत् ब्रह्म असा सगळ्यांचा जो परम आहे तो परायण असं सांगितलंय. उत्तम, महान असा अर्थ आपण घेऊया या परम या शब्दाचा. तेजाच्या मागची शक्ती, आपण केन उपनिषदामध्ये हा विषय बघितला होता की डोळ्यांनीच पाहायचं हे कोणी ठरवलं, कानांनीच ऐकायचं हे कोणी ठरवलं? कोणतरी त्याच्या मागे असणार ना. हे तू कर, हे तू कर, हे तू कर. आपण सांगतो, आपण एखादी जबाबदारी घेतो आणि कामांची वाटणी करतो. पण डोळ्यांनीच बघायचं, कानांनीच ऐकायचं हे कोणी ठरवलं? त्याच्या मागची शक्ती कोण? असे ते प्रश्न आहेत. केनोपनिषदात पण असे प्रश्न आहेत. तप, जे तपस्वी आहेत त्यांच्या मागची शक्ती कोण? म्हणून महत् तपः. तेजाच्या मागची शक्ती कोण? म्हणून परम तेज, महत् तेजः. या सगळ्याचं उत्तर त्याच उपनिषदातलं एक गोष्ट आली आहे ती सांगतो की त्याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील. उपनिषदांमध्ये अशी एका ठिकाणी संकल्पना आहे की सृष्टीच्या उत्पत्तीसाठी, संकल्पना म्हणण्यापेक्षा सुद्धा सांगितलंय उपनिषदांनी, सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवानी तप केलं. आता ह्याचा विचार केला पाहिजे ना या वाक्याचा. सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवानी तप केलं आणि त्यातून सृष्टी उत्पन्न झाली. आता हे वाक्य थोडं गोंधळात टाकणार आहे की नाही विचार केल्यावरती, की आधी एकतर आपण असं म्हणतो की ब्रह्मदेव हाच सर्वश्रेष्ठ, तो आणखीन कोणाचं तप करणार? आणि त्या तपातनं सृष्टी उत्पन्न होते, म्हणजे तो अशा कुठल्या तरी गोष्टीचा तप करतोय की जी एवढी सर्वशक्तिमान आहे की जी सृष्टी उत्पन्न करू शकते. प्रश्न निर्माण झाले पाहिजेत ना. प्रत्येक
प्रत्येक वर्गात प्रत्येक ठिकाणी मी हेच म्हणतो की प्रश्न जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. मग ब्रह्मदेवाने अशा कोणत्या गोष्टीचं तप केलं? उपनिषद सांगतात वेदार्थ प्रकाशाचं तप केलं. ब्रह्मदेवानी वेदार्थाच्या प्रकाशाचं तप केलं. त्याच्या आश्रयाला, वेदार्थ प्रकाशाच्या आश्रयाला गेले आणि आपणही तिथेच जायचंय. त्यातून सृष्टी उत्पन्न झालेली आहे. म्हणजे या सगळ्या मागची शक्ती कोण? वेदार्थ प्रकाश. परमब्रह्म कोण? वेदार्थ प्रकाश. त्याचंच ध्यान करायचंय. आता हा वेदार्थ प्रकाश म्हणजे काय? आपण जे करतोय ते वेदांची सेवा करणं, वेद समजून घेणं, त्याचा प्रकाश म्हणजे काय? ज्ञानप्रकाश. आपण जास्तीत जास्त ज्ञानसाधना करणं, जास्तीत जास्त समजून घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं, हा वेदार्थ प्रकाश आहे. याचंच ध्यान ब्रह्मदेवांनी केलं. येन सूर्यस्तपती तेजसे दहा, तैत्तरीय ब्राह्मण म्हणतात. येन सूर्यस्तपती, सूर्य तपतो की नाही? सूर्य तापतो, त्याच्या मागची शक्ती कोण? असे अनेक प्रश्न काढलेले. तद्देवा ज्योतिषाम ज्योतिही. आणि म्हणून अशी आपल्याला आपल्या मनामध्ये ही गौरव भावना निर्माण व्हायला हवी की विष्णू सहस्रनाम असेल किंवा आपण हा जो काही वेदांचा अभ्यास करतो आहोत, वेदांताचा अभ्यास करतो आहोत, हेच परमसत्य आहे. ज्ञान साधना याच्या मार्गानेच आपण पुढे जाऊ शकतो. आणि ज्ञान साधना करणं हे आपल्याला याच जन्मात शक्य आहे. या जन्मात म्हणजे मनुष्य जन्मामध्ये. म्हणून कठोपनिषदात विषय आला होता शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, की जर आपण हे सगळं ब्रह्मापर्यंत पोहोचायचं असेल, आता ह्याला संगती आली म्हणून सांगतो, ह्या ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर कठोपनिषद काय सांगतं? बुद्धीचाच वापर करा. बुद्धीशिवाय होऊ शकत नाही. कारण डोळे, कान, नाक, काही पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कोणी ब्रह्म जाणू शकत नाही. फक्त बुद्धीच जाणू शकते. आणि ती बुद्धी पृथ्वी तलावर फक्त मनुष्याकडेच जास्त आहे की जो वापरू शकतो. म्हणून मनुष्य जन्मातच भगवत प्राप्ती होऊ शकते. बाकी प्राणी मात्रांकडे एवढी बुद्धी नाही वापरायला. आता ही बुद्धी कधी वापरू आपण? जर शरीर चांगलं असेल तर. म्हणून ते सांगतात शरीरम आद्यम खलु धर्म साधन. धर्म करायचा तर आधी शरीर चांगलं पाहिजे, तरच तुमची बुद्धी चालेल. आणि बुद्धी चालली, कारण बुद्धी राहणारे कुठे? शेवटी शरीर असल्याशिवाय बुद्धी नाहीये. एकमेकात सगळं अडकलेलं आहे. असे अनेक संदर्भ दिलेत पुढे. परमतेज, महत ब्रह्म याविषयी. आता एक 10-15 मिनिटं चालतील ना? अजून पुढचं एक सुरू करून ठेवू आपण. थोडं मागचं बघायचं परत. हवाय सोपं. फार कठीण झाल्यासारखं वाटतंय मला आजचं हे सगळं. असो. ह्याच्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे आजच्यानी प्रश्न संपतील 6. आणि कदाचित पुढच्या, आजचा प्रश्न संपला तर पुढच्या एकादशीला विश्वम विष्णूला सुरुवात होऊ शकते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पहिला प्रश्न काय होता? सर्व विद्यांचा आश्रयस्थान असा एकच कोण? सगळे प्रश्नांची उत्तरं देऊन झाली. आता सगळ्या विद्यांचा आश्रयस्थान असा एकच देव कोण? पवित्राणाम पवित्रम, मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च भूतानाम यो व्ययः पिता, यो अव्ययः पिता. पवित्राणाम पवित्रम, पवित्रांचा सुद्धा पवित्र असलेला, मंगलांचा सुद्धा मंगल असलेला, दैवतम देवतानाम, देवतांचा सुद्धा देव असा जो आहे तो. 3 गोष्टी सांगितलेत या. पवित्रांपेक्षा पवित्र, मंगलांपेक्षा मंगल आणि देवांचा सुद्धा देव असा जो आहे तो आश्रयस्थान आहे. आता एक एक थोडक्यात समजून घेऊया. मंगल, खूप विस्तृत उत्तर या प्रश्नाचं दिलेलं आहे. खूप विस्तृत आहे, कारण ह्या 3ही गोष्टी समजावून सांगितली आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथपर्यंत ते आचार्य आणून सोडतात. मंगल म्हणजे काय याची फोड केली आहे. देवता कोणाला म्हणायचं आणि मग देवतांचा देव कोण? मुळात देवतांचा देव कोण हे उत्तर सांगताना देवता समजायला पाहिजे ना. देवता म्हणायचं कोणाला आणि मग त्याचा देव. भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. आपण पुढच्या वेळेलाच याच्याकडे जाऊया, कारण मग ते अर्धवट राहिलं की मागची संगती जोडणं कठीण पडेल. पण या सगळ्यामध्ये ना 6 प्रश्नांमध्ये एक कन्क्लुजन आपण म्हणूया, किंवा सगळ्याचं सार काय आहे तर 6 प्रश्न जरी वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचारलेले असले
तरी साही प्रश्नांचा विचार केल्यावर आपल्याला काय जाणवतं, तर प्रश्न एकच आहे की सगळ्यांचा देव कोण. विचारताना ते 6 वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचारलंय, बरोबर ना. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता, विद्यांचा परायण कोण, स्तुती करण्यायोग्य कोण, अर्चन करण्यायोग्य कोण, अशा प्रश्नांची जर का 6 प्रश्नांची संगती लावली तर एकच प्रश्न आहे की जो वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. आणि आचार्यांनी भरपूर उदाहरणं दिली आहेत, स्वतः खूप नेमकं लिहिलंय आचार्यांनी, समजून सांगण्यासाठी खूप छोटं लिहिलंय. पण मी सांगतोय याचा संदर्भ कुठे आहे, विष्णू पुराण काय म्हणतं, लिंग पुराण काय म्हणतं, उपनिषद काय म्हणतं, वेद काय म्हणतात. वेदाचे 4 संहिता, अरण्य, ब्राह्मण, संहिता आणि उपनिषद असे 4 भाग पडतात. तर प्रत्येक ठिकाणी काय काय आहे, म्हणजे आचार्यांच्या आधीच्या काळामध्ये, कारण आचार्यांचा मुळात काळच असा होता. आपण आचार्यांच्या, मी हे सगळं का सांगतोय कारण ह्यावरती बोलून झालंय आधी. आचार्यांवरती जेव्हा बोललो तेव्हा असं सांगितलं होतं आचार्यांच्या वेळची परिस्थिती समाजाची कशी होती, की हिंदू धर्माची किंवा सनातन धर्माची पुन्हा स्थापना करायची आहे, सगळं लयाला गेलेलं आहे. तिथे एक गोष्ट अशी आली होती की एक स्त्री भिक्षा वाढताना रडत होती. तर तिला विचारलं, तू का रडतेस, तर म्हणे मला एकही असा नवतरुण का दिसत नाही की जो वैदिक धर्माविषयी बोलेल, जो वैदिक धर्माची स्थापना करेल. सगळेच मला युवकांचे जथ्थेच्या जथ्थे हे भिक्षू होताना दिसत आहेत, संन्यास ग्रहण करून जाताना दिसत आहेत. माझ्या वैदिक धर्माचं रक्षण करणारा का मला कोणी दिसत नाही, म्हणून मी रडतीये. त्यावेळेला अशी परिस्थिती होती. आणि तेव्हा आचार्यांनी हे सगळं पुन्हा सनातन धर्माची पताका फडकवली, पुन्हा हे सगळं स्थापन केलं, अनेकांशी वादविवाद करून त्यांना जिंकलं, अनेक तत्वज्ञानांची पराजय केला बुद्धीचा वापर करून आणि त्यांना हे सगळे दाखले देऊन. त्यामुळे आचार्यांनी खूप नेमकं आणि छान समजावून सांगितलंय आणि जुन्या सगळ्या ग्रंथांचे आपल्याला इथे दाखले दिलेले आहेत. एकाच अर्थाची 2 नावं, एकच नाव आहे त्याचे 2 अर्थ आहेत, किंवा एकच अर्थ आहे पण त्याची 2 नावं आहेत. मगाशी जसं मी म्हटलं, ती एक फक्त संकल्पना आपण पाहू आणि थांबू. तर असं होऊ शकतं की एखादं नाव पुल्लिंगी दिसतंय, तो विष्णू, तर ते आपण कसं घ्यावं. एखादं नाव स्त्रीलिंगी दिसतं, मग त्यांना माहिती होतं की अजून काही शेकडो वर्षांनी जी मनुष्य जन्म असेल त्याच्यामध्ये शंका घेणारे खूप जण असतील किंवा मनात येतील प्रश्न, त्याची उत्तरं आचार्यांनी देऊन ठेवलेत. की जे आचार्य असं म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एखादं नाव पुल्लिंगी दिसेल तेव्हा तुम्ही त्याला तो देव असं म्हणा, तो विष्णू. ज्या ठिकाणी तुम्हाला स्त्रीलिंगी नाव समजा दिसेल, कारण आपल्याकडे आधी छेद करणारे बरेच जण आहेत, शब्दच्छल आणि हे सगळं, ते समजून घ्यायचं राहिलं बाजूला. हे स्त्रीलिंगी नाव विष्णूला कसं आलं ते सांगा. तर त्यावेळेला आचार्यांनी असं सांगितलंय की तिथे तुम्ही ती देवता असं म्हणा. आणि ज्या ठिकाणी नपुसकलिंगी नाव जर का व्याकरणदृष्ट्या तुम्हाला दिसलं तर तुम्ही ते निर्गुण परब्रह्म आहे असं समजा. म्हणजे तो देव, ती देवता आणि ते ब्रह्म, म्हणजे तुमची श्रद्धा द्वय होणार नाही. ह्या सगळ्यांचा शेवटी एकाच देवाविषयी आपण बोलतो आहोत. म्हणून आचार्य इथे सांगतात की याच्यात तुम्हाला वाङ्मयीन दोष लागत नाही, या सगळ्या वाङ्मयाचा दोष तुम्हाला लागणार नाही. तुम्ही अगदी मनात कुठलीही शंका न आणता विष्णू सहस्रनाम म्हणा आणि समजूनही घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलाही संभ्रम मनामध्ये राहणार नाही. आणि तुम्हाला जर समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने आपल्यावरती विष्णू कृपा करतील.